नमस्कार, लीगल अवेअरनेस वेब सिरीजच्या या भागामध्ये आपलं स्वागत आहे। ज्यांनी हा चॅनेल अजूनही सबस्क्राइब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया हा चॅनेल सबस्क्राइब करावा, बेल आयकॉन दाबावा आणि आपली बहुमोल कमेंट बॉक्समध्ये लिहावी। तर मित्रांनो, आपला आजचा विषय आहे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रकांनी 12 जुलै 2021ला सर्व दुय्यम निबंधकांना पाठवलेले एक परिपत्र आणि त्या योगे त्यांना दिलेले आदेश आणि सूचना। मित्रांनो, या आदेशाने महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली आहे, कारण शेत जमिनीच्या खरेदी विक्रीच्या बेकायदेशीर पद्धतीवर याच्यामुळे नियंत्रण येणार आहे आणि ते सर्व आता शासनाच्या नजरेत आल्यामुळे दुय्यम निबंधकांनी याविषयी नेमकं काय करावं याच्या महत्त्वाच्या सूचना या परिपत्रकात आहेत। या आदेशानुसार आता शेत जमीन खरेदीचा दस्त नोंदणी करताना तुकडेबंदी कायद्यातील कलमांचे पालन दुय्यम निबंधकांना करावेच लागणार आहे। या आदेशामुळे पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर इत्यादी महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या शेतजमिनींचे तुकडे करून होणारी विक्री जी आहे आणि ते गुंठेवारीवर विकणारे जे बिल्डर आणि दलाल यांची जी साखळी निर्माण झालेली आहे यांना आता चाप बसणार आहे। तुम्ही जर 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे किंवा 4 गुंठे अशी शेतजमीन घरासाठी घेऊन त्यावर बंगला बांधण्याचं स्वप्न पाहत असाल तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे ह्या जमिनीच्या व्यवहारांमध्ये तुमची फसवणूक होणार नाही आणि तुमचा कष्टाचा पैसा हा वाया जाणार नाही। तर मित्रांनो, या महानिरीक्षकांच्या परिपत्रकातील सूचनेमधली पहिली सूचना अशी आहे की एखाद्या शेतजमिनीचा आकार हा जर 2 एकर आहे तर या अशा 2 एकर शेतजमिनीमधील 1, 2, 3 गुंठे अशी जमीन आता तुम्ही घेऊ शकणार नाही। परंतु या जमिनीचा जर लेआउट करून त्याला जर जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं एने परमिशन घेतली असेल अथवा प्राधिकरणामधल्या एका सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी ती विकायला असेल तर मात्र दस्त नोंदणी निश्चितपणे करता येईल। त्याचप्रमाणे एखादी शेतजमीन किंवा एखादा प्लॉट जर शहरांच्या हद्दीमध्ये आला असेल तर मित्रांनो, अशा खरेदी खताला रेसिडेन्शियल झोनचा दाखला जोडून सुद्धा तुम्ही त्याचा खरेदीचा दस्त किंवा नोंदणी करू शकता। ही झाली मित्रांनो पहिली सूचना। दुसरी सूचना या पत्रकामधली अशी आहे की ह्यापूर्वी जर एखाद्याने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रफळाचा किंवा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्रफळाचा प्लॉट घेतला असेल तर त्याला आता पुन्हा जिल्हाधिकारी अथवा सक्षम प्राधिकरणाची परवानगी लागणार आहे, कारण आधी केलेला व्यवहार हा आता बेकायदेशीर ठरणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही अशा पद्धतीने शेतजमीन जर 1, 2, 3, 4 गुंठ्यांमध्ये घेतली असेल तर ही कलम तुम्ही कृपया लक्षात ठेवा आणि त्याला तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊ शकता किंवा जर नियोजन प्राधिकरण तुमच्या विभागात असेल तर त्या नियोजन प्राधिकरणांना तुम्ही अप्रोच व्हा आणि त्याची परवानगी घेऊन तुम्ही हे आधीची जी खरेदी आहे ही तुम्ही नियमित करू शकाल। त्याचप्रमाणे मित्रांनो, तिसरी सूचना अशी आहे की एखाद्या तुकड्याची भूमिलेखन कार्यालयातर्फे किंवा एखाद्या प्लॉटची जर भूमिलेखन कार्यालयातर्फे याच्या आधीच मोजणी झाली असेल, हद्द निश्चित झाली असेल आणि इतरही परवानग्या जर झाल्या असतील तर अशा शेतजमिनीच्या प्लॉटची रितसर विक्री करता येईल, त्याची दस्त नोंदणी होईल। आता ह्या तिसऱ्या कलमामध्ये आपण बघितलं किंवा तिसऱ्या सूचनेमध्ये आपण बघितलं तर यात म्युनिसिपल हद्दीतील भूखंड आणि रेसिडेन्स झोनमधली भूखंड येतात। त्याचप्रमाणे विशेष नियोजन झोनमधील भूखंड देखील अशा पद्धतीने नियमित होऊ शकतात। तर मित्रांनो, ह्या नोंदणी परिपत्रकानुसार आता दुय्यम निबंधकांना नोंदणी करावी लागणार आहे। याआधी असं व्हायचं की दुय्यम निबंधक हे तुकडेबंदी कायद्यातील कलम 8ब, ज्याला आपण एक्सेप्शनचं कलम म्हणतो, परंतुकाचं कलम म्हणतो, याचा वापर करून किंवा गैरवापर करून शेतजमिनीचे लहान तुकडे जे असायचे 1, 2, 3 गुंठ्यांचे त्याचे दस्त ते नोंदणी करत होते, ते 8ब खाली करत होते। परंतु याच्या पुढे मात्र आता 8बचा अशा पद्धतीने गैरवापर त्यांना करता येणार नाही, कारण अशा वेळेला 8ब खाली जर अशा पद्धतीने दुय्यम निबंधकांना जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी एरियाचा प्लॉट नोंदणी करायची असेल तर त्याच्यासाठी एनेची परवानगी आवश्यक आहे किंवा जर तिथे प्राधिकरण असेल
विकास प्राधिकरण असेल तर सक्षम अधिकाऱ्याची रेखांकनासकट त्याचे नकाशे असणे तिथे आवश्यक आहेत आणि ह्या अटी असतील तरच तो दस्त याच्यापुढे नोंदणी होणार आहे. याच्यापूर्वी मात्र ही सगळी मंडळी असं काही करत नव्हती आणि बरेचसे बिल्डर मंडळी किंवा बरेचसे अचानक तयार झालेली बिल्डर किंवा डेव्हलपर मंडळी अशा शेतकऱ्यांना एका बाजूला घेऊन त्यांच्या जमिनी 10-12 जणांना 1-1 गुंठे 2-2 गुंठे असे करून एकत्र करून विकत होते आणि एक सामूहिक 7-12 त्यांना देत होते. परंतु त्याच्यामुळे झालं असं की पुणा, नाशिक ह्या शहरांच्या पेरिफरीवर किंवा सीमारेषेवर ज्या जमिनी शेतजमिनी होत्या त्यांनी गुंठेवारीवर त्या आपल्या जमिनी विकल्या आणि नियोजनबद्ध शहर विकासाचा बोऱ्या वाजला मित्रांनो. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर शेतजमिनीच्या तुकडेबंदी कायद्याचाही भंग याच्यामध्ये झालेला आहे. तो केवळ 8ब ह्या कलमाच्या गैरवापरामुळे झालेला आहे. त्याच्यामुळे 8ब हा कलमाचा गैरवापर कसा झाला ते मित्रांनो आपण बघून घेऊया. मित्रांनो, शेतजमीन तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्यातील हे जे कलम आहे हे 7, 8, 8अ आणि 8ब याची आपण तरतुदी अतिशय थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये मित्रांनो समजावून घेऊया. तर मित्रांनो, कलम 7 मध्ये या तुकडेबंदी जो कायदा आहे याच्या कलम 7 मध्ये असं म्हटलेलं आहे की कायद्यातील या कलमानुसार शेतजमिनीच्या तुकड्याची विक्री जमीन मालकाला करता येत नाही. थोडक्यात म्हणजे शेतीचा तुकडा आपण पाडू शकत नाही आणि त्या तुकड्याची विक्रीही आपल्याला करता येत नाही. कलम 8 आपल्याला असं सांगतं मित्रांनो की प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या शेतजमिनीची विक्री शेतकऱ्यांना करता येत नाही. आता प्रमाणभूत क्षेत्र हे म्हणजे काय, तर प्रमाणभूत क्षेत्र हे तुमच्या महसूल विभागामध्ये तुमच्याकडे किती आहे याच्यावरती अवलंबून असेल. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं प्रमाणभूत क्षेत्र हे लिहून दिलेलं आहे मित्रांनो. लक्षात घ्या की कोकणमध्ये प्रमाणभूत क्षेत्र वेगळं आहे, त्याचप्रमाणे पुणे विभागामधील प्रमाणभूत क्षेत्र वेगळं असेल, विदर्भामध्ये वेगळं असू शकतं. त्याच्यामुळे आपल्या विभागातलं प्रमाणभूत क्षेत्र कुठलं आहे नेमकं हे मित्रांनो आपण कृपा करून समजून घेऊयात. तर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची शेतजमिनीची विक्री याच्यावर आता बंदी आहे ही कलम 8 प्रमाणे. तर कलम 8अ असं सांगतं की जर अशा जमिनीची म्हणजे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीच्या आकाराची जर विक्री करायची असेल तर त्याच्यासाठी करायची असेल आणि तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असेल अथवा न्यायालयाने दिला असेल. कारण आपल्याला माहिती आहे की न्यायालयाचा आदेश आपल्याला बंधनकारक आहे, तसंच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश बंधनकारक असतो. त्याच्यामुळे जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची जर शेतजमीन म्हणजे ज्याला आपण तुकडा म्हणूया त्याचा जर विक्री करायचा असेल तर याला एक 8अ प्रमाणे एक वेगळ्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्या तरतुदी अशा आहेत की त्याचा तुकडा विकायचा नाही, पण त्याचा तुकडा समजा 2 भाऊ आहेत त्यातल्या एकाला अर्धा तुकडा आलाय आणि तो प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आहे तर दुसऱ्या भावाने त्याला त्या तुकड्याचे पैसे द्यावेत. म्हणजेच काय की शेतजमिनीचा आकार हा अखंड राहील. तर शेतजमिनीचा आकार हा जास्तीत जास्त राहण्यासाठी केलेला हा तुकडेबंदी कायदे त्यातला 8अ मध्ये अशी ही तरतूद आपल्याला आढळते, जेणेकरून शेतीचे अधिक तुकडे होऊन शेती ही कसायला अव्यवहार्य होऊ नये अशा पद्धतीचं हे कलम 8अ आहे. तर मित्रांनो, ह्या 3 कलमांच्या प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की शेतजमिनीचे तुकडे आपल्याला करता येत नाहीत. आणि 8ब मध्ये आता आपण बघूया. तर 8ब ज्याला आपण एक्सेप्शनचा क्लॉज म्हणतो तसा हा 8ब आहे. तर 8ब हा 1 जानेवारी 2016 सुधारणा अधिनियमांच्या नुसार त्याच्यामध्ये ह्या कायद्यामध्ये ॲड केला गेला आहे. तर महानगरपालिका, नगर परिषदा यातील जमीन किंवा प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966च्या तरतुदी लागू असलेल्या जमिनीस तसेच विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नवीन विकास प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्रामधील जमिनीला आणि राज्य शासनाने राखून ठेवलेल्या औद्योगिक जमिनीला हे कलम 788अ हे लागू होत नाही मित्रांनो. तर थोडक्यामध्ये 8ब हे एक्सेप्शन कलम आहे, हे कुणाला लागू होत नाही आपण बघितलं. थोडक्यामध्ये ढोबळमानाने तुम्हाला सांगायचं झालं तर शहरांमधल्या जमिनीला लागू होत नाही. जिथे MMRDA, PMRDA अशा ज्या प्राधिकरण असतात, विकास प्राधिकरण असतात त्या विभागातल्या जमिनींना लागू होत नाही. त्याचप्रमाणे जर राज्य शासनाने जर
अशा पद्धतीच्या जमिनी राखून ठेवल्या असतील तर त्यांना देखील औद्योगिकरणासाठी राखून ठेवल्या असतील तर त्यांना देखील हे 8ब कलम लागू होत नाही. अशा पद्धतीने मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींची योजना इथे केलेली आहे आणि या 8बचा नेमका गैरवापर होऊन आज अनेक ठिकाणी अशा पद्धतीने गुंठेवारीची पद्धत विकसित होऊन एकूण शहर नियोजनाचा एकीकडे बोजवारा उडाला आणि दुसरीकडे शेतीच्या तुकडेबंदी कायद्यांना हरताळ फासला गेला होता. तर मित्रांनो ह्या अशा चुकीच्या पद्धतीमध्ये अडकून आपण स्वतः जर फसू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला जर अशा पद्धतीचं शेत जमीन गुंठेवारीवर घ्यायची असेल तर त्याला उपाय देखील ह्या सूचनेमध्ये सांगून ठेवलेला आहे आणि तो म्हणजे ही शेतजमीन ही एकतर एनी असलेली पाहिजे किंवा ही जर प्राधिकरणात येत असेल तर ह्या जमिनीला सक्षम अधिकाऱ्याची तिथे सही परवानगी असली पाहिजे किंवा दस्त नोंदणी करताना तुम्हाला त्याचं प्रॉपर रेखांकन किंवा त्याचं डिमार्केशन करून ती जमीन विकली पाहिजे हे सगळं इथे सांगतं मित्रांनो. तर मित्रांनो ह्या सगळ्यामध्ये एक लक्षात ठेवा की प्रमाणभूत क्षेत्र काय आहे. तर हे प्रमाणभूत क्षेत्र तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे निर्णय घ्या. लक्षात घ्या, फसू नका, कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नका आणि आपले बहुमोल पैसे वाया घालवू नका. धन्यवाद मित्रांनो.